आता बसलेलो होतो ना, डोक्यात आहे ना असा विचार आला होता एक. तर त्याच्यामध्ये काय म्हणजे भरपूर आहे ना नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहे, ज्यांना वाटतं की आपण पण व्हिडिओ स्टार्ट करू, आपण पण ब्लॉगिंग स्टार्ट करू, असं भरपूर जणांना वाटतं. पण ते ना करत नाही, कारण की विचार भरपूर येते की घरचे काय बोलतील, मित्र बाकीचे लोक काय बोलल. तर मी त्यांना एक सांगतो की तुम्ही ना बाकीच्यांचा विचार करू नका, कारण की लोक आहे ना पैपी पण चाल देत नाही आणि घोड्यावर पण चाल देत नाही. त्याच्यामुळे बाकीच्यांचा विचार करायच नाही. तुमच्या मनाला जी गोष्ट चांगली वाटेल का ती करायची, फक्त ती आपल्या फायद्याची आहे की नाही याचा विचार करायचा. नाहीतर तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या नादी लागशाल आणि ती फायद्याची आहे की नाही त्याच्या विरुद्धच सगळं. त्याच्यामुळे ना कोणतंही जर करायचं असेल तुम्हाला, तर ते असं समजा पुढचा विचार करून करायचा. आणि आता जे समजा नवीन नवीन यूट्यूबर आहे, त्यांना असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ की नाही होऊ. पण त्यांना एक सांगतो मी की सक्सेस हो की नाही हो ते बाजूचा विषय राहिला, पण तुमच्यामध्ये कोणती ना कोणती स्किल ना डेव्हलप होईल. तर सक्सेस व्हायचा जर विषय असला ना, की समजा तुम्ही जर विचार करता आधीच की मी सक्सेस होईल की नाही होणार, काय होईल, तर तो विचार करायचा नाही. कारण की कोणती गोष्ट ना स्वतःच्या मेहनतीवर असती. नाहीतर तुमचं चाललं की समजा चॅनल खोललं, त्याच्यावरती व्हिडिओ एक दिवसानं टाकायचा, 2 महिन्यात टाकायचा, असं करून चालणार नाही. म्हणजे ते असं आहे की डेरे हरी पलंगावरी, तसं करून नाही जमणार. तुमच्या स्वतःच्या स्किलवरून तुम्ही स्वतः म्हणजे मेहनतीवरून तुमच्या जी गोष्ट अचीव करशाल ना, जी तुमची सक्सेस असेल, ती पाहण्यामध्ये सगळ्यात जास्त मजा आहे. म्हणजे असं विचार नाही करायचा की आपल्याकडून होईन का नाही. पहिले असा माइंडसेट ठेवायचा की सपोज झालं, जे तुमच्या मनाला आहे समजा ते झालं, तर काय भारी वाटेल तुम्हाला, तुमच्या घरच्यांना किती भारी वाटेल. आता समजा तुम्हाला जरी वाटत असेल की मी माझ्या घरच्यांना असं गिफ्ट करेन, मी घर घेईल, मी असं तसं, आणि तुम्ही फ्युचरमध्ये जर जर ते केलं सपोज, म्हणजे किती भारी वाटेल तुम्हाला, तुमच्या घरच्यांना पण. तर त्याच्यामुळे ना कॉन्टेंट क्रिएटर समजा कोणते असो, कशामध्ये तुम्ही चालू करा, काही विषय नाही.